नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? कालच्या भागात बोलतो मराठी या डॉक्टर निलिमा गुंडी यांच्या पाठातून आपण मराठी भाषेचे शब्द, वाक्प्रचार आणि क्रियापद यातील विविध गमतीदार पैलूंचा अभ्यास आपण केलेला आहे. आणि आज आपण आणखी काही भाषेतील गमती जमती या भागामधून जाणून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया. आता मात्र मी अर्थपूर्ण अशा प्रकारचं वाचन करणार आहे. त्यावेळेला ऐकतानाच तुम्हाला त्यातल्या बऱ्याच गमती जमती आपोआपच कळणार आहेत. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, नीट काळजीपूर्वक इकडं लक्ष द्या. भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दांची व्युत्पत्ती शोधणे. यातून आपल्याला खूप नवीन माहिती मिळते. मोरांबा या शब्दातल्या मोराचा मयुराशी संबंध नसून मोरस म्हणजे साखरेशी संबंध आहे. जुन्या काळी साखर मॉरिशसवरून यायची म्हणून मोरस. शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली असतात हे त्यातून कळते. कदर करणे असे आपण म्हणतो. तो वाक्प्रचार आहे. कद्र या अरबी शब्दापासून कदर म्हणजे गुणांची पारख हा शब्द आपण घेतला आहे. शब्दांच्या मुळाकडे गेलो की आपल्या चुकाही होत नाही. उदाहरणार्थ, अनुसया असे नाव नसून ते अनसूया असे आहे. अन अधिक असूया अशी त्यातील संधी आहे. मनात असूया म्हणजे मत्सर, नसलेली अशी ती अनसूया हे कळल्यावर शब्द मनात पक्का रुजतो. तसेच जरा जर्जर या संस्कृतमधून आलेल्या शब्दांचा अर्थ आहे वार्धक्याने विकल झालेला. यातील जचे उच्चार तालव्य ज आहे, तर जरा थोडे. जर कलाभूत या शब्दातील जचे उच्चार दंतमुलीय आहे. दंतमुलीय म्हणजे जे ध्वनी उच्चारताना जिभेच्या टोकाचा वरच्या दाताच्या मुळांना स्पर्श होतो असे ध्वनी. उच्चारावरही अर्थ अवलंबून असतो. भाषेत आपण शब्द कसे उच्चारतो, कोणत्या अक्षराशी शब्द तोडतो या साऱ्यांना महत्त्व असते. सूतकताई हा शब्द जर सूतकताई असा लिहिला तर कसं वाटेल? तसंच अक्षरशः हा शब्द लिहिताना अक्षरशः असा कोणा मुलाचं नाव करून टाकणे बरोबर आहे का? पुराणातली वांगी पुराणात या म्हणींचा अर्थ शोधण्यासाठी सगळ्या पुराणामध्ये वांग्यांशी संबंधित काय गोष्ट आली आहे हा शोध म्हणजे फुकट उद्योग ठरेल. तिथे मूळ म्हण होती पुराणातली वानगी पुराणात. वानगी म्हणजे उदाहरणे, पण वानगी झाली वांगी आणि आपण शोधत राहिलो वांग्याविषयीच्या गोष्टी, अशी फजिती होते. काही वेळा दोन शब्दरूपे सारखी असतात आणि ती चकवतात. उदाहरणार्थ, राजाचे कलेवर प्रेम होते. अपघात स्थळी कडेला एक कलेवर पडले होते. आता येथे पहिल्या वाक्यात कलेवर हे शब्दरूप कला या शब्दाचे सप्तमी विभक्तीचे रूप आहे. तर दुसऱ्या वाक्यात कलेवर हे नाम असून त्याचा अर्थ शव असा आहे.
आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर भाषेतली अशी शक्तीस्थळे जाणून घ्यायला हवी. भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा. आपल्या घरीदारी बोलली जाणारी मराठी भाषा ही आपल्याला आईच्या ठिकाणी आहे. तिने आपल्या भावजीवनाला आकार दिला आहे. आपल्या भावना व्यक्त करायला आधार दिला आहे. तिच्याशी आपले खास जिव्हाळ्याचे नाते असायला हवे आणि त्यासाठी तिचे ज्ञानही आपण मिळवायला हवे. आपली भाषा ही हवेसारखी आपल्या आत बाहेर असते. तिचे जीवनातले महत्त्वाचे स्थान कायम ठेवायला हवे. उदाहरणार्थ, आता पाऊस पडत आहे. पाऊस पडणे या घटनेविषयी 2 वाक्यातून कशी 2 प्रकारे प्रतिक्रिया देता येते ते पहा. पहिलं वाक्य, पावसाने स्वतः जातीने हजेरी लावून वन महोत्सवाला दाद दिली. सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या मॉर्निंग वॉकच्या बेतावर पाणी पडले. अशी अनेक वाक्ये तयार करता येतील. त्यातून भाव खुलतात. भाषा अशी आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करते. त्यामुळे तिचे अर्थ सौंदर्य कळल्यावरच आपण लाभले आमास भाग्य बोलतो मराठी असे कविवर्य सुरेश भटांचे शब्द उच्चारायला खऱ्या अर्थाने पात्र ठरू हे विसरून चालणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण या पाठ्यांशामधील काही अपरिचित शब्द जे आहेत ते जाणून घेऊया. परेश, लक्ष दे. व्युत्पत्ती, शब्दांचा उगम, निर्मिती. पाळेमुळे हा एक शब्द आलेला आहे पहा. खोलवर रुजलेले अस्तित्व. असूया म्हणजे मत्सर. ध्वनी, आवाज. विकल म्हणजे असहाय्य. वार्धक्य म्हणजे वृद्धत्व, म्हातारपण. त्यानंतर सूतकताई, चरक्यावर सूत कातणे. वानगी हा एक शब्द आलेला आहे. वानगी म्हणजे उदाहरण. चकवणे म्हणजे फसवणे. शव म्हणजे मृत शरीर. आणि शक्तिस्थळे म्हणजे शक्तिस्थान. आता यामध्ये काही वाक्प्रचार सुद्धा आहेत. त्यामध्ये कदर करणे पाठ्यांशामध्येच आहे, म्हणजे गुणांची पारख करणे. फुकट उद्योग म्हणजे निरर्थक काम करायचं. फजिती होणे, गंमत होणे. सन्मान राखणे, आदर राखणे. आणि बेतावर पाणी पडणे म्हणजे बेत फसणे, रद्द होणे. आता आणखी एक महत्वाचा भाग, यामध्ये एक म्हण आलेलं आहे. म्हण, पुराणातील वांगी पुराणात. त्याचा मूळ अर्थ काय आहे तर पुराणातील वानगी पुराणात. म्हणजे पुराणातील उपदेश जागच्या जागी राहतो, माणूस मात्र स्वतःच्या मर्जीनेच वर्तन करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता पुन्हा वळूया आपण भाषेतल्या गमतीकडे. तर बघा ना, मगाशी म्हटलं की भाषेतील गंमत जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला शब्दांची व्युत्पत्ती शोधली की भाषेचं अगदी मुळापर्यंत आपल्याला जाता येते. आता यामध्ये मोरांबा हा एक शब्दप्रयोग आलेला आहे. मोरांबा म्हणले की आपल्या डोक्यात पहिल्यांदा मोर दिसतो आपल्याला, कारण मोर तर आपला देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे. पण मोरांबा या शब्दामध्ये
मयुराशी काहीही संबंध नाहीये, लक्षात घ्या. म्हणजे काय तर मोरस म्हणजे साखरेशी संबंध आहे. हे आपल्याला कशावरून कळतं तर ते व्युत्पत्ती कोशावरून आपल्या लक्षात येतं. तर जुन्या काळी साखर ही मॉरिशस वरून यायची म्हणून मोरस, आणि त्यापासून मोरांबा असा शब्दप्रयोग निर्माण झालेला आहे. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की शब्दांची पाळंमुळं जी आहे ती किती दूरवर पसरलेली असतात. जशी झाडांची पाळंमुळं खूप खोल पसरतात तसं या ठिकाणी शब्दांची पाळंमुळं अगदी खूप दूरवर पसरलेली असतात. हे आपल्याला त्यातून या ठिकाणी लक्षात येतं. त्यानंतर कदर करणे असं आपण म्हणतो. जरा कदर कर त्याची सहज आपण बोलतो. तो एक वाक्प्रचार आहे. आता नेमका हा कसा आलेला आहे हे जर आपण विचारात घेतलं तर कद्र या अरबी शब्दापासून कदर हा शब्द आपण घेतलेला आहे. कद्र पासून कदर म्हणजे गुणांची पार करणे अशा अर्थानं. म्हणजे शब्दांच्या मुळाकडे गेलो की आपल्याला चुका या ठिकाणी होत नाहीये. आता बघा ना, आणखी एक उदाहरण डॉक्टर गुंडी यांनी दिलेलं आहे. ते काय म्हणतात की अनुसया असे नाव नसून अनसुया असं आहे. अन अधिक असूया अशी त्या शब्दामधील संधी आहे. म्हणजे काय मनात असूया नसलेली ती अनसूया हे कळल्यावर मात्र म्हणजे शब्दाचा मूळ अर्थ जो आहे तो आपल्याला समजला की तो मनामध्ये आपल्या पक्का या ठिकाणी काय होतो रुजतो. म्हणून आपण शब्दांचे मूळ अर्थ जे आहेत ते आपण शोधले पाहिजेत. त्याचबरोबर जरा जर्जर या संस्कृतमधून आलेल्या शब्दाचा अर्थ आहे वार्धक्यानं विकल झालेला. वार्धक्य म्हणजे म्हातारपण. आता म्हातारपण म्हटलं की तुम्हाला माहिती आहे, बघता तुम्ही आजूबाजूला वयस्कर माणसं कशी असतात. कोण काठी टेकत चालत असतात, कोण खोकत असतात, एकदम शरीर क्षीण झालेलं असतं. ते काय तुम्हाला फारसं सांगण्याची गरज नाही. आता यामधला ज चे उच्चार कसे आहेत तर तालव्य आहेत. तालव्य ज असा. हे आपण उच्चारशास्त्र या आधीच्या इयत्तामध्ये अभ्यासलेलं आहे. तर जरा म्हणजे थोडे आणि जर कलाभूत. तर या शब्दातील ज चे उच्चार हे दंतमुलीय आहे. पुन्हा उच्चार शास्त्राकडे आपण जातोय. तर त्यामध्ये दंतमुलीय म्हणजे काय तर जे ध्वनी उच्चारताना जिभेच्या टोकाच्या वरच्या दातांच्या मुळांना स्पर्श होतो असे ध्वनी म्हणजे दंतमुलीय ध्वनी. म्हणजे तुमच्या एक लक्षात आला असेल की उच्चारावरही अर्थ अवलंबून असतात. म्हणजे शब्दांचा उच्चार आपण कसा करतो त्यावरून त्याचा अर्थ या ठिकाणी अवलंबून असतो. आता साधंच उदाहरण घ्या ना. आपण दिन म्हणजे दिवस म्हणतो आणि दीन म्हणजे गरीब म्हणतो. तर एकाच प्रकार जर उच्चार आपण केला तर अर्थाचा अनर्थ होण्याची शक्यता असते. आता बघा ना, भाषेमध्ये आपण शब्द कसे उच्चारतो आणि कोणत्या अक्षराशी शब्द तोडतो या सगळ्याला खूप महत्व आहे. एक उदाहरणही दिलेलं आहे निलिमाताईंनी. काय म्हणले, सूतकताई हा शब्द जर सुतताई असा लिहिला तर कसं वाटेल असं त्या म्हणताय. आता सूतकताई म्हणजे काय तर चरक्यावरती सूत कातणे. गांधीजी पूर्वी चरक्यावरती सूत कातायचे हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण शब्द तो काय केला आपण तोडला, सुतक ताई. तर वेगळाच त्याचा अर्थ निर्माण होतोय. काय होईल की सुतक म्हणण्यातून माहिती आहे का एखाद्या घरातील व्यक्ती
मयत झाली असेल तर ते सुतक पाळतात प्रत्येक धर्मानुसार. कोण 13 दिवस पाळतं, कोण 10 दिवस. सुतक ताई असा त्याचा वेगळा अर्थ होऊ शकेल. पण मग हे का तर शब्द तोडल्यानंतर अशा पद्धतीचं या ठिकाणी अर्थ वेगळा आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर अक्षरशः हा शब्द कसा आहे बघा. तर अक्षरशः काही मुलं काय करतात, अक्षरशः असं या ठिकाणी लिहितात. त्यामुळे शब्दाचा अर्थ या ठिकाणी बदलतो. म्हणजे अक्षरशः असा मुलाचं नाव करून टाकणं बरोबर आहे का, तर नाही. आता बघा ना, आणखी एखादं उदाहरण आपल्याला देता येईल. समजा आपण एखादं वाक्य लिहिलं, समजा मी वाक्य लिहिलं की रांजणात पाणी भर पूर आहे. म्हणजे शब्द तोडला येते, त्याचा अर्थ वेगळाच होतोय. रांजणात पाणी भर आणि पुढं पूर आहे. याला काय अर्थ आहे का वाक्याला, नाही. त्यामुळं शब्द आपण कशा पद्धतीनं उच्चारतो त्यावर त्या वाक्याचा, त्या शब्दाचा अर्थही अवलंबून असतो. त्यानंतर पुराणातली वांगी पुराणात या म्हणींचा अर्थ आपण म्हणतो की पुराणातली वांगी नेमकी कशी असतील. आम्ही तरी काळ्या रंगाची म्हणजे वांगी कलरची आणि हिरव्या कलरची वांगी पाहतोय. पण याचा अर्थ शोधण्यासाठी आपण काय म्हणतो की वांग्याशी संबंधित काय गोष्ट आली का, अशा प्रकारचा शोध घेणं म्हणजे फुकटचा उद्योग. कारण ही पुराणातली वांगी पुराणात या म्हणीमधले शब्द जो आहे तो शब्द कालांतरानं अपभ्रंश होऊन बदललेला आहे, लक्षात घ्या. आणि तो वांगी झालेला आहे, वानगीचा वांगी झालेला आहे. तिथे मूळ म्हण काय होती मगाशी तरी आपण सांगितलेलं होतं, पुराणातली वानगी पुराणात. वानगी म्हणजे काय तर उदाहरणे, पण वानगी झाली वांगी आणि आपण शोधत राहिलो वांग्याविषयीच्या गोष्टी. मग काय होते, आपली फजिती होते. कुठल्याही ग्रंथामध्ये, कुठल्याही शब्दकोशामध्ये पुराणातली वांगी आपल्याला सापडत नाही. मग आपली काय होते, गंमत होते. आता आणखी एक उदाहरण तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो. एकदा आमचे एक मित्र गावी गेलेले होते, शहरात राहिलेले मित्र. आणि गावी गेल्या गेल्या आपले दीर आलेत म्हटल्यानंतर वहिनीने त्यांना पाणी वगैरे दिलं आणि विचारलं, काय वहिनी कसं काय चाललंय. तर ते वहिनी फडदिशी म्हणाल्या, ग्रामीण भागातल्या, काही नाही शिवलेला अमृत लावलाय. ते आमच्या मित्राला कळलं ना, शिवलेला अमृत काय आहे. 2 मिनिटं या ठिकाणी ते स्थिर, त्याला काय कळेच ना. पुन्हा एकदा विचारलं, काय म्हटलं वहिनी, शिवलेला अमृत लावलाय. आणि नंतर त्याच्या लक्षात आलं की शिवलीलामृत नावाच्या ग्रंथ, कवी श्रीधरांचा शिवलीलामृत नावाच्या ग्रंथाचं पारायण सुरू झालंय. म्हणजे शिवलीलाचं अपभ्रंश काय केला यांनी, शिवलीला केला आणि तिथं काय झाली, गंमत झाली, लक्षात घ्या. त्यामुळं नेमका शब्द कसा आहे त्याच्या मुळाशी आपण या ठिकाणी गेलं पाहिजे. काही वेळा 2 शब्दरूप कसे असतात, एकसारखे असतात आणि ते आपल्याला कळतच नाही. इथं दिलेले आहेत उदाहरण की राजाचे कलेवर प्रेम होते, आणि पहिल्या वाक्यात दुसरं वाक्य आहे अपघात स्थळी कडेला एक कलेवर पडले होते. आता पहिल्या वाक्यात कलेवर हे शब्दरूप कला या शब्दाचे सप्तमी विभक्तीचे रूप आहे. तर दुसऱ्या वाक्यामध्ये कलेवर म्हणजे शिव असा अर्थ आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, लेखिकेने हा अर्थ सांगितलाय, पण याची अजून एक गंमत बघा. राजाचे कलेवर प्रेम होते, म्हणजे कलेवर म्हणजे कलावती नावाची एखादी स्त्री सुद्धा असू शकेल. ही सुद्धा एक गंमतच आहे. असं दे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, खरं तर आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर आपल्या भाषेतील अशी शक्तिस्थळे आपण जाणून घ्यायला पाहिजे. हो, आपण मराठी भाषिक आहोत, भाषेचा योग्य सन्मान राखायला आपण शिकलं पाहिजे.
आपल्या भाषेमध्ये आपण छान छान बोललं पाहिजे. आपल्या घरीदारी बोलली जाणारी मराठी भाषा ही आपल्याला आईच्या ठिकाणी आहे. मराठी ही आई भाषा आहे. कारण लहानपणी संस्कार मुलांच्यावरती कोण घडवतं? आपली आई घडवते, म्हणून ती आई भाषा आहे. तिनंच आपल्या भावजीवनाला आकार दिलेला आहे. आणि म्हणून म्हणतात की आई हा आपला पहिला गुरु असतो, नाही का? आपल्या भावना व्यक्त करायला आधारही तिनं दिलेला असतो. तिच्याशी आपलं तर खास जिव्हाळ्याचं नातं असायला हवं. त्यासाठी तिचे ज्ञान आपण मिळवायला हवे. त्याचबरोबर आपली भाषा हवेसारखी आत बार आहे म्हणतायत. म्हणजे आपण आपल्या भाषेतले ऐकलेले शब्द जे आहेत ते आपल्याला लागतात, अगदी या हृदयापर्यंत पोचतात. म्हणजे या हृदयीचे त्या हृदयी म्हणतो ते बरोबरच आहे. आईनं हाक मारली की ती मुलाला कळते की आपल्याला आई बोलवते. म्हणजे आत बाहेर आहे. तिचं जीवनातलं महत्वाचं स्थान आपण कायम ठेवायला पाहिजे. आता बघा ना, उदाहरण आहे, आता पाऊस पडत आहे आणि पाऊस पडणे या घटनेविषयी 2 वाक्यातून कशा प्रकारे प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतात? तर पहिलं वाक्य कसं आहे बा, पावसाने स्वतः जातीने हजेरी लावून वन महोत्सवाला दाद दिली. वन महोत्सव होता, पाऊस आला, बरं वाटलं. सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या मॉर्निंग वॉकच्या बेतावर पाणी पडले. 2 वाक्य आहे, कृती एकच आहे, प्रतिक्रिया वेगवेगळ्या आहेत. तर असे अनेक वाक्य आपल्याला या ठिकाणी करता येतील, त्यातून भाव खुलत जातात. विद्यार्थी मित्रांनो, भाषा अशी आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करते. तिचं अर्थ सौंदर्य कळल्यावरच आपण लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी असे कविवर्य सुरेश भटांचे शब्द उच्चारायला खऱ्या अर्थानं आपण पात्र ठरतो. तर हे सुरेश भटांची कविता जी आहे त्याची एकच ओळ दिलेली आहे. तो संदर्भ कसा आहे बघा, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. हे शब्द ऐकले की आपलं मन भारावून जातं. विद्यार्थी मित्रांनो, हे गीत आता सांगितलं सुप्रसिद्ध कवी गझलकार सुरेश भट यांनी रचलेलं आहे. हे स्फूर्तिगीत आहे. आणि हे गीत संगीतकार कौशल इनामदार यांनी त्याला संगीत दिलेलं आहे. ठाणे या ठिकाणी 27 फेब्रुवारी 2010 रोजी मराठी भाषा दिनी हे गीत सादर केलं. आणि हे एकट्यानं नाही सादर केलं, या गीता जवळजवळ 450हून अधिक कलाकारांनी आपला आवाज दिलेला आहे. हे काय तर या गीताचं श्रेष्ठत्व आहे, त्याचं वैशिष्ट्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे मराठी ही भाषा आपली आहे, आई भाषा आहे. आपल्या मातृभाषेवरती प्रेम व्यक्त करण्यासाठी एक दिवस असतो की जो आपण मोठ्या उत्साहानं आनंदानं साजरा करतो. त्या दिवशी आपण कविता सादर करतो, कथा सादर करतो, काही लोकगीतं सादर करतो. कोणता दिवस असेल तो? 27 फेब्रुवारी. अगदी बरोबर, हा दिवस कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस असतो आणि हा जागतिक मराठी भाषा दिन म्हणून आपण साजरा करतो. तर मित्रांनो, अशी आपली मराठी भाषा आहे. आपल्या भाषेचं आपण जतन केलं पाहिजे, ती उपयोगात आणली पाहिजे, तिच्यावर प्रेम केलं पाहिजे. मित्रांनो, ही आई भाषा आहे, ती माय मराठी आहे. मी मराठी, आपण मराठी, सर्वजण मराठी.